नमस्कार मित्रांनो, मी कोकण माती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत असाल मागे रोडच्या दिसतात भरलेल्या. तर बघा इकडे फ्लोअर ब्रिज आहे, म्हणजे भात भरडून घेतात. मागे स्टोरेज आहे, म्हणजे बघा भरपूर प्रमाणात भात लांबून लांबून लोक येतात लॉरीच्या लॉरी भरून. इकडे ट्रक लागलेलेच आहेत बघा तुम्ही तर. आणि याची कशी काय हे आहे तुम्हाला सांगतो. हे बघा इथे भात ओततात. हे बघा इथून भात वरती घेतलं जातं. त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला. भात वरती जाते, दिसतंय तुम्हाला. आणि इकडे सेटिंग आहे त्याची. भात घेऊन आले ताई या सेटिंगमध्ये इकडे जात आहे बघा. तुम्हाला हे बघा ह्या बाजूला इकडे पण आहे. इकडे हे बघा इकडे कणी आहे आणि इकडे एकदम बारीक आहे कणी, बारीक कणी आहे इकडे. आणि इकडे फायनली या बाजूला इथे भात येतं, तुम्हाला दाखवतो. त्यांनी वरून बंद केलं आहे, चालू केलं. आता इकडे तांदूळ यायला लागले. तांदूळ दाखवतो तुम्हाला. बघा उजेडात घेऊन दाखवतो. तांदूळ पण छान येतात एकदम. तर आपण पुढे बोलूया. अख्खे तांदूळ येतात एकदम व्यवस्थित. आणि जसे आपण बाजारात घेतो विकत त्याच्यापेक्षाही हे त्याचप्रमाणे तेच आहेत, सेम, काही फरक नाही आहे. तेच तांदूळ जर आपण विकत घ्यायचे म्हटले तर आपल्याला खूप महाग पडतात. आणि जर आपण स्वतः शेती केली आणि जर हे भरडून घेतलं तर आपल्याला स्वस्त पडतं. तर आताच्या तरुण पिढी शहराकडे वळलेली आहे. एक महिन्यात वेळ काढून आपण येऊन शेती करू शकतो आणि आपलं वर्षाचं धान्य साठवू शकतो. तर जास्तीत जास्त संख्येने शेतीकडे वळणं गरजेचं आहे. आता आपण तरंदळे गावामध्ये आहोत, सावंत फ्लोअर मिलमध्ये त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी हे आपण सर्व बघताय इकडे अशा प्रकारे भात भरत आहेत, ते भरत नाही. हे बाहेर डिस्को लागलेले आहेत. हे बघा आता थोडी गर्दी कमी झाली आहे. इथे भात ओतले. या इथे वरती भात ओतलं की वरती इकडं नाही आता वरती जाणार, वरती इथे येणार, इथून चालणं जाणार, वारवडं जाणार, त्याच्या खाली येणार. म्हणजे याच्यात तिथं दगड सगळं वेगळं होणार. वेगळं होणार. हां, आणि तिकडून ते त्याच्यामध्ये दोन प्रमाण ते भात भरडलं जातं. हां ह्याच्यामध्ये भात भरडलं जातं. भात भरडलं जातं. इथे तांदूळ आणि गोटा वेगळा केला जातो. म्हणजे तांदूळ आणि गोटा इथे वेगळा होतो. हां
पहिलं पॉलिश इथे पॉलिश होतं या बाजूला. एक सिंगल पॉलिश ही सिंगल पॉलिश आणि तिकडे डबल पॉलिश. डबल पॉलिश हे डबल पॉलिश आहे ना. म्हणजे पॉलिश म्हणजे आपण जसे दुकानात घेतो बाजारात तसं जर हवं असेल तर इकडे डबल पॉलिश. हां इथे तांदूळ सर्व येतात. कणी वेगळी 2 प्रकारची कणी हां म्हणजे वेगळी. हां इकडे मगाशी बघितलं मी इकडे मीडियम कणी आहे आणि इकडे एकदम बारीक आहे ना. दोन हां कणी. त्याच्यानंतर इथे इकडे काय असतं. इथे इथे तांदूळ पॉलिश केला जातो. इथे पॉलिश होतं. मेन पॉलिश इथे आहे. हां हां पॉलिश चकचकीत केला जातो. हां त्यानंतर पुढे काय होतं तेही सांगतो. हां तिकडे काय आहे वरती. वरती ते एक कॅमेरा मशीन आहे. त्याच्यात तांदूळ गोटा तांदळामध्ये गोटा वगैरे असलेला हां. किंवा घाण वगैरे काय असते हां. काही शिल्लक हां तर ती वेगळी कॅमेऱ्यामार्फत केली जाते. हां तिकडे वरती कॅमेऱ्यातून सगळं वेगवेगळं केलं जातं. तांदूळ कचरा वगैरे जे काय असेल ते जे असेल ते वेगळं हां, त्याच्यात- दगड वगैरे. याच्यात येते सगळ्यातून येते येते. याच्यात येते. तर इथे ते वजन करून म्हणजे त्याच्यावर सेटिंग आहे. हां वजनाची सेटिंग आहे 30 किलो 40 किलो 35 किलो जे काय असेल ते तिथे त्याच्यावर सेटिंग केलं जातं. हां. इथे तांदूळ घेतले जातात. इथे तांदूळ येतो. इथे तांदूळ येतो. इथून नंतर शिलाई करून हां म्हणजे इथून शिलाई करून आपण दुकानात जातो. हां म्हणजे हे दुकानात जे पॅकिंग होऊन आपण जो विकत घेतो तो इथून पॅकिंग इथे करून packing करून. इथे दुकानात जातो. त्याचं ते काय ते ब्रँड असेल कंपनीचं ते. हां काळा पिवळा तांदूळ लाईटीचा कलर. त्याच्यात हा काळा पिवळा तांदूळ वेगळा केला जातो. हा बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा हा जो काळा वगैरे असतो काळा तांदूळ. पिवळा हा तांदूळ बघा हा गोटा तांदूळ राहिला, काय वेगवेगळा राहिला, जातो. याच्यात वेगळा केला जातो. निव्वळ तांदूळ हा बघा निव्वळ तांदूळ येतो आणि हा, ह्याच्यातून हक्का जो तांदूळ. खराब तांदूळ घरात तांदूळ हा बाजूचा. हा खराब तांदूळ बाजूला आलाय. हा बघा तुम्ही बघू शकता. हा खराब तांदूळ आहे. हा आणि चांगला तांदूळ असतो तो आपण दुकानात विकायला जातो. ह्याच्यातून या मशीनमधून सगळा वेगवेगळा निवडून येतो आणि तो इथून मशीनमध्ये येतो आणि इथून पॅकिंग होऊन बाजारात जातो. म्हणजे जो आपण घेतो तो आपण काय कुठून बाहेरून घेत नाहीये. जे कणकवलीपासून इथे जवळपास जो मिळतो तो बऱ्यापैकी इथूनच जातो. तर कणकवलीमध्ये ही हे आहे त्यांची कंपनी आहे बघा. त्यांच्या कंपनीचा नंबरही आहे इथे. नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला जर भात इथे भरडायचं असेल इकडे कणकवलीपासून अगदी म्हणजे राजापूरपासून इकडे कुठपासून येतात माणसं. गणपतीपुळ्यापासून गणपतीपुळ्यापासून रत्नागिरीपासून कणकवलीमध्ये येतात. म्हणजे खूप त्यांनी चांगलं काहीतरी केलंय. दुर्गात कुणी एवढ्या लांबून येत नाही. कुठेच नाही. पहिला झालेला आहे सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गात अशा प्रकारचा रत्नागिरीत सुद्धा नाहीये अशा प्रकारचा मोठा हॉलर जो तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला तरंदळे गावामध्ये म्हणजे एका गावामध्ये आहे, शहरात सुद्धा नाहीये. एवढं मोठं हे करणं काय सोपं नाहीये आणि एक सर्वसाधारण हे कार्यक्रम हे करून करणार सोपं नाहीये करणं. हे बघा केवढा मोठा आहे. खूप मोठा हे आहे प्लॅन. इकडे इलेक्ट्रिकचं आहे बटणं वगैरे काय ते नंतर काय त्यांनी सेटिंग असेल ते माहिती बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा जर तांदूळ कोणाला हवा असेल शेतकऱ्याला जो आपल्या कार्यक्रमासाठी चांगला तांदूळ वापरू शकत नाही त्यांनी इथे भात घेऊन या आणि आपला तांदूळ चांगल्या प्रकारचा काढून आणून आपण आपल्या कार्यक्रमाला वापरू शकता. तर नक्की तुम्ही यांचे धन्यवाद सांगतो की आणि हे आपल्या जवळच्या ठिकाणी अशी फ्लोअर मिल चालू केली त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला. येणाऱ्या माणसांना इथे चहा कॉफी सर्व व्यवस्था आहे आणि इकडे जनरेटर आहे लाईट गेलीच तर म्हणून सर्व सोयींनी खरोखर सुसज्ज असं केलेलं आहे. हे फ्लोअर मिल आहे आणि तुम्हाला बाहेरून दाखवतो मी. खूप मोठं आहे. वास्तू खूप मोठा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा मोबाईलमध्ये राहत नाही आहे. तर एका गावामध्ये एका शेतकऱ्याने
हा नवीन प्रकारचा प्रकल्प केलेला आहे. तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की दगड गोटा वगैरे सगळं वेगळं होतं. मगाशी म्हटलं होतं, लांबून तुम्हाला दाखवत होतो, पण त्यांना विचारलं, जरा रिक्वेस्ट केली, म्हटलं हे दाखवा. तर इथे सगळं वेगळं वेगळं होतं. हे AC मशीन आहे. ज्या वेळेला ती ऑर्डर असेल त्यावेळेला हे सगळं साफसूफ करून घ्यायला लागतं आणि त्यानंतर हे काम चालू होतं. तर असं इथे आहे, सगळं आहे. आणि AC रूम आहे हा. मग ह्याच्यात पॅकिंग करण्यासाठी तुम्हाला वेगळं हे करायला लागतं ना. हे बघा गोडाऊन. इकडे भात पण विकत घेतात जर कोणाला होय ना. कारवारचं भात. हे बघा, हे कारवारवरून आलेलं भात आहे. म्हणजे भात विकत जर विकायचं असेल तर विकतात पण इकडे. जर कोणाला भात विकायचं असेल तर विकत पण घेतात. आणि तांदूळ जर कोणाला विकत हवे असतील तर तांदूळही विकत मिळतात. हे बघा, हे इकडे एवढं गोडाऊन आहे बघा. किती भात आहे बघा. एक मिनिट, कॅमेरा जरा हे आलाय. हे बघा, आता बघा, चांगलं दिसतंय. इकडे सगळा थोडासा धुरळा असल्यामुळे थोडासा हे येत आहे. हे बघा, कण येत आहेत, क्षार. खूप मोठं गोडाऊन आहे. एकदा येऊन बघा. जर कुठच्या शाळेला किंवा असे सहल वगैरे असे आले असेल, त्यांना मुलांना हे दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा एक चांगला स्पॉट आहे. तर नक्की आवर्जून शाळेतल्या मुलांना दाखवायचं असेल तर त्यांनाही हे दिवसा काही येता आलं नाही मला, त्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. पण इकडे काय आहे, हे बघा, सोलर इन्व्हर्टरची पण व्यवस्था तिने केलेली आहे. कारण लाईट नसेल तर सोलरवरती पण चालू शकतं. हे बघा, CCTV पण आहेत. कुठे कोण काय करतंय तेही दिसतं. किचन आहे, किचन म्हणजे हे बघा. जेवण बनवण्यासाठी. हां, म्हणजे लांबून जर कोण आले तर त्यांना जेवण करून जेवू शकतात इथे. त्याची व्यवस्था केली. अशा प्रकारची सुविधा कुठेही तुम्हाला मिळणार नाही. ही फक्त आणि फक्त तरंदळे गावामध्ये सावंत फ्लोअर मिल या ठिकाणी कणकवलीमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा. यांचा मोबाईल नंबर सांगा जरा. 20 39 सांगा, मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 94 22 39 45 74. ओके, हा यांचा नंबर आहे. नक्की एकदा व्हिजिट करा. आणि तुम्हाला सारखं सांगतोय मी, कारण तशा प्रकारचं हे आहे. हे बघा, सगळं दिसत नाही आहे इथे, सगळे क्षार दिसत आहेत. त्यामुळे हे दिवसा यायला होतं खरं ॲक्च्युली, पण मला ज्या वेळेला वेळ कामातून मिळतो त्यावेळेला मी हे सर्व काम करत असतो. मोबाईलला चांगली क्लिअरिटी असून सुद्धा असं दिसतंय. साध्या मोबाईलवरती तर खूपच सगळं हे दिसेल, ब्लर दिसेल. आणखीन 2 गोडाऊन आहे बघा. अजून 2 गोडाऊन आहेत. म्हणजे केवढी मोठी मिल आहे ते बघा. हे सगळं भातच आहे. हे कुठून आलंय? हां हां, भात आणून ठेवतात लोक. हे बघा, हा बघा, इकडे कुंडा येतो. म्हणजे तिकडनं भात आपल्याला कुंडा दिसला नव्हता, तो कुंडा इथे बाहेर येतो. हां हां, सांगा. हा बारीक कुंडा आहे. या कुंड्यामध्ये कणी किंवा तांदूळ काहीच येत नाही. कर्लामध्ये कणी किंवा तांदूळ काहीच येत नाही. तुम्ही या कुंड्याचा लाडू बनवू शकता, एवढा बारीक आहे. होय का? आणि हा बिस्किट कंपनीला कुंडा जातो. होय का? गोव्याला बिस्किट कंपनीला जातो हा कुंडा. हा. बघा, म्हणजे कणी पण येते म्हणतात ना, ते ह्याच्यात कणी येत नाही अजिबात. म्हणून ती मगाशी ते एकदम बारीक 0 नंबरची कणी दिसली तुम्हाला. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक कुठेही तांदूळ किंवा हे दिसणार नाही. अशा प्रकारचं हे बघा. हा म्हणजे बिस्किटसाठी जातो कुंडा. पूर्वी आपण भाकरी खायचो आम्ही, म्हणजे आमचे वडील वगैरे त्यांनी खाल्लेली आहे.
आम्ही काय नाही खाल्लेली कुंड्याची भाकरी, कारण तसं आमच्या काळात जरा थोडंसं सुधारणा होत गेली. आणि बाकीचं आपण नंतर बोलूया. थोड्या वेळा आधी जरा आमचं भाताचा नंबर आला. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.